मिरज कागोड राज्य महामार्गावर मिरज ग्रामीण पोलिसांची चेकपोस्ट दरम्यान कारवाई 16,50,000 रुपये किमतीचा गुटखा करण्यात आला जप्त। मिरज कागोड राज्य महामार्गावर म्हैसर चेकपोस्ट जवळ स्थिर व स्वच्छंद पथक मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 16,50,000 रुपये किमतीचा गुटखा, गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला। बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख राहणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने शासनाने सीमेरेषेवर चेकपोस्ट उभ्या केल्या आहेत। यात बुधवारी दुपारी पिकअप क्रमांक MA10 CR0641 हा गुटखा घेऊन कर्नाटक राज्यातून मिरजकडे येत होता। यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई शेजाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूत यांना माहिती देऊन सोबत कारवाई करत आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यात जवळपास 11,60,000 रुपये किमतीचा गुटखा सापडला। स्थिर स्वच्छंद पथकाचे प्रमुख लांडे सुनील कोरे, राकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली। यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले, भारत पवार यांच्यासह इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती। 2024च्या अनुषंगाने म्हैसाळ तसेच शिंदेवाडी येथे आंतरराज्य चेकपोस्ट आणि तसेच SST पथक कार्यान्वित आहे। या पथकाच्या कामगिरीमध्ये अवैध गुटख्याची वाहतूक, अवैध दारू वाहतूक किंवा रोकड यांची तपासणी केली जाते। आज रोजी पथक प्रमुख लांडे साहेब आणि इथे पोलीसच्या पथक प्रमुख महिला पोलीस निरीक्षक मॅडम, शेजाळ लोखंडे आणि